आणि फुलांनी सजवलेल्या विशेष वाहनावर हा तेजस काय ते आणि लता दिदींचं पार्थिव लष्करी वाहनावर ठेवण्यात आलं. मंगेशकर कुटुंबियांमधले काही सदस्य त्यांच्या वाहनामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि लता दिदींचं पार्थिव इथून आता शिवाजी पार्कला नेण्यात येईल. इथे शिवाजी पार्कला सर्वसामान्य नागरिक देशाच्या या गानकोकिळेला, स्वरलतेला शेवटचं पाहू शकणार आहे. मंगेशाच्या मंदिरात देई हुंदका ओंकार. मंगेशाच्या मंदिरात देई हुंदका ओंकार. घंटा बडवून सुद्धा तिचा गोठला झंकार. कोणताही भाव नाही तुझ्या गाण्यातून वर्ज. कोणताही भाव नाही तुझ्या गाण्यातून वर्ज. पिढ्यान पिढ्या हवेसे तुझे सप्तसुरी कर्ज. भैरवीचा फुटे बांध हमसून रडे नांदी. भैरवीचा फुटे बांध हमसून रडे नांदी. साती स्वर बेडे पिसे शोधतात त्यांची दिदी. देवगडला राहणारे प्रमोद जोशी यांनी आपल्या भावना अशा शब्दात व्यक्त केलेत. लता दिदींचं वर्णन खरं तर शब्दात करता येणार नाही. लता दिदी सुरातून अनुभवण्याची गोष्ट आहे. लता दिदी सुरांमधून, मनामधून साठवण्याची गोष्ट आहे.
आजची सकाळ होताना कदाचित सूर्यालाही रुखरुख वाटली असेल. आजचा चंद्र उगवतानाही त्याच्या मनी रुखरुख बसेल. कारण आज भारताच्या या स्वरलतेला संपूर्ण भारत साश्रू नयनांनी निरोप देतोय. लता दीदींना भारतरत्न या सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करण्यात आलं. तो क्षण या तमाम भारतीयांच्या दृष्टीने, संगीत क्षेत्राच्या दृष्टीने, चित्रपट संगीताच्या दृष्टीने, भारतीय नाट्य संगीताच्या दृष्टीने अतिशय कौतुकाचा आणि अभिमानास्पद असा क्षण होता. आणि त्यातच जर का एका भारतरत्नानं लिहिलेली कविता दुसऱ्या भारतरत्नानं गायली असेल तर त्याकरता शब्दही अपुरे पडतील. पण दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता लता दीदींनी गायली होती. त्याचे काही शब्द असे होते. जूझने का मेरा इरादा न था, मोड़ पर मिलने का वादा न था. जूझने का मेरा इरादा न था, मोड़ पर मिलने का इसका वादा न था. रास्ता रोक कर वह खड़ी हो गई, यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई. मौत की उम्र क्या है, दो पल भी नहीं. मौत की उम्र क्या है, दो पल भी नहीं. जिंदगी सिलसिला आज कल की नहीं. मैं जी भर जिया, मैं मन से मरू. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द आहेत. आणि लता दीदींनी ही कविता गायली आहे. मैं जी भर जिया, मैं मन से मरू. लौट कर आऊंगा, कुछ से क्यों डरू. पण हे शब्द ऐकल्यानंतर लता दीदींवर निस्सीम प्रेम असलेली महाराष्ट्रातली आणि देशातली जनता खचितच म्हणेल लौट कर म्हणायला दीदी गेल्यातच कुठे. कारण दीदी त्यांच्या सुरांच्या रूपाने, त्यांच्या गीतांच्या रूपाने, कधी भूपाळी असेल, कधी अंगाई गीत असेल, कधी भैरवी असेल, कधी नाट्यपद असेल, कधी प्रेयसीनं प्रियकराला साद घालणारं गायलेलं एखादं गीत असेल, या सगळ्याच्या रूपानं लता दीदी कायमच आपल्यासोबत आहे. लता दीदींचा हा अखेरचा प्रवास आपल्या सगळ्यांच्या मनाला रुखरुख लावणारा. आयुष्यात असे प्रवास अनेकदा असतात
की जे आपल्याला सगळ्यांना आवडतात, पण आयुष्यात काही प्रवास असे असतात की जे कधीच करायला लागू नये असं मनोमन वाटत असतं, पण आणि ह्या पणमध्येच सगळं आहे, कारण हा प्रवास प्रत्येकाला आयुष्यात एकदा करावाच लागतो. पण सर्वार्थानं मोठे ते असतात, लोकोत्तर ते असतात की जे कायम हजारोंच्या लाखोंच्या मनात घर करून असतात. आणि असंच मनात घर करणारी माणसं खूप कमी असतात. आणि त्यातलं एक सगळ्या महाराष्ट्राचं, देशाचं लाडकं व्यक्तिमत्व लता दीदी. महाराष्ट्रातले तरुण आणि आघाडीचे संगीतकार सलील कुलकर्णी यांनी लता दीदींच्या निधनानंतर असं म्हटलं की लहानपणी तुम्हाला, आम्हाला, आपल्याला सगळ्यांना आजी आजोबा किंवा अन्य कोणी मोठे हे देवांच्या किंवा वीर पुरुषांच्या गोष्टी सांगायचे. पण आता आपण जे आता 30शीत आहेत, 40शीत आहेत, ते आवर्जून आपल्या नातवंडांना असं सांगू शकतील की आम्ही पृथ्वी तलावावरच्या सरस्वतीला पाहिलं. अशी सरस्वती की जिनं सुरांची तपस्या केली, जिनं गायनाची तपस्या केली. आणि या तपस्येचं फळ आम्ही आहोत, तुम्ही, आम्ही, आपण सगळे. कारण त्या गाण्यांमधून जे आपण आपल्या मनात साठवलंय, तर ते कधीच पुसलं जाणार नाही. मला खात्री आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा 4 वेळा निश्चित आल्या असतील की ज्या वेळेला लता दीदींच्या एखाद्या गाण्यानं आपल्याला हात दिला असेल, साद घातली असेल, आपल्याला उभं राहायला मदत केली असेल. लेखकाच्या लेखणीतून शब्द उमटतात, पण त्या शब्दांना अजरामर करण्याचं, पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर, अगदी अंतःकरणावर कोरून ठेवण्याचं काम कदाचित त्याला सूर साज चढवणारे असतात. म्हणूनच लता दीदींना कायमच सूर सम्राज्ञी, गान सम्राज्ञी असं म्हटलं गेलं. महाराष्ट्राच्या कला क्षेत्राचं हे दुर्दैव की अवघ्या 8 दिवसात या कला क्षेत्रातली 2 दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना सोडून गेली. त्यातले एक रमेश देव, त्यांच्या अतिशय सुंदर हास्यानं आणि अतिशय सहज अशा अभिनयानं ते कायमच आपल्या लक्षात राहतील. आणि त्या पाठोपाठ ज्यांच्या सुरांनी
देशवासियांच्या मनात घर केलं, एक वेगळी जागा निर्माण केली त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर. प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय, तुम्ही सप्तसुरांच्या इंद्रधनू, तुम्ही सप्तसुरांच्या इंद्रधनू, नाथसे अमृती सुरेल घनू, नाथ कृपेची लाभे सावली, व्रतस्थ सेवा विश्वास भावली, सरस्वती स्वतास लता लागली, सरस्वती स्वतास लता लागली म्हणू, तुम्ही सप्तसुरांच्या इंद्रधनू. नव्या जगाची नवीच आशा, हृदय फुलविते सोनल उषा, आनंद घन वाजे ऋणुझुणू, तुम्ही सप्तसुरांच्या इंद्रधनू. कैकवेलींनी शिकले बहरणे, कैकवेलींनी शिकले बहरणे, मोहक फुलांनी शिकले गाणे, गंधर्वते लागले गुणुगुणू, तुम्ही सप्तसुरांच्या इंद्रधनू. स्वरतेजाने लख माती, रत्नातले रत्न भारती, समेवर लोपवी सीमाच जणू, तुम्ही सप्तसुरांच्या इंद्रधनू, तुम्ही सप्तसुरांच्या इंद्रधनू. आणि प्रभाकर साळेगावकर यांनी लिहिलेले शब्द खरंच खरे आहेत. लता दीदींनी सर्व प्रकारची गाणी गायली. लता दीदींची एक मुलाखत ऐकलेली मला आठवते आणि त्यात एक भक्तिपर गीत होतं, देवळाच्या संदर्भातलं, देवाच्या संदर्भातलं. आणि ते भक्तिपर गीत हे लता दीदींना म्हणायचं होतं, देवाचं गाणं. तेव्हा लता दीदींनी आग्रह केला की याचं रेकॉर्डिंग हे सकाळी लवकर ठेवा. आणि भल्या सकाळी लता दीदी पांढरी स्वच्छ साडी नेसून हे गाणं म्हणण्यासाठी स्टुडिओमध्ये वेळेच्या पूर्वी दाखल झाल्या. गाणं रेकॉर्ड झालं आणि मग जेव्हा प्रश्नोत्तर गप्पा सुरू झाल्या तेव्हा लता दीदींना जे रेकॉर्डिंग गाण्याचं करणार होते त्यांनी विचारलं की दीदी, आज तुम्ही नेहमीच साडी नेसता, पण आज अशा प्रकारे पांढरी साडी आणि गजरा आणि या सगळ्या गोष्टी. तेव्हा लता दीदींनी आवर्जून सांगितलं की मला आज देवाचं गाणं म्हणायचं होतं आणि त्यामुळे त्या भावविश्वात जाणं हे खूप आवश्यक होतं. म्हणून आज नेहमीपेक्षा जास्त लवकर उठून देवाची पूजा करून आवरून मग मी या ठिकाणी गाण्यासाठी स्टुडिओत पोहोचले. आपल्या कामावर अपार श्रद्धा ज्यांची असते ते खरंच असं करतात. आणि लता दीदी का महान होत्या याच करता. तू स्वरलता तू वल्लरी,
तू निखळ हास्य निर्झरी. तू स्वरलता तू वल्लरी, तू निखळ हास्य तू निर्झरी. स्वर तुझा दैवी जसा, स्वर तुझा दैवी जसा, जडवून ठेवू अंतरी. आणि हा अंतरी जडवून ठेवलेला आणि कायमच मनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहणारा हा स्वर हा कधीच आपल्याला सोडून जाणार नाही, कधीच नाही. लौकिक अर्थानं लता दिदी या युगाचा अंत झालाही असेल. लौकिक अर्थानं 92व्या वर्षी लता दिदी आपल्याला सोडून गेल्याही असतील. पण लता दिदी या कायमच आपल्या सोबत असतील. अपना ट्रक लाना है. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की मला काय म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं, ओ त्रिवेदी, हे सांगताना मीडियाचा ट्रक पकडे वाईटा. लोकांनी मला अशा प्रकारे लक्षात ठेवावं की मी कधी कोणाचा वाईट विचार केला नाही, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि माझ्या गाण्याच्या माध्यमातून मी माझ्या परीनं देशाची सेवा करत राहिले. मला माहीत नाही की माझा प्रयत्न किती यशस्वी झाला, कारण मी चित्रपटाची गाणी गायली, त्यामुळे कदाचित त्याला देशसेवा म्हणता येईल का नाही मला माहीत नाही. पण माझा प्रयत्न प्रामाणिक होता आणि मी प्रामाणिकपणाने तो केला, असं आवर्जून लता दीदींनी सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक आठवणी आहेत. खूप सारे आठवणी मागे ठेवून लता दीदी आज लौकिक अर्थानं आपल्यातून निघून गेले. आचार्य अत्रे एकदा लता दीदींबद्दल म्हणाले होते, पहाटकाळची कोवळी सूर्यकिरणं दवबिंदूंमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीनं फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाबकळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं. लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला एक अद्भुत चमत्कार आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार या तीनही गोष्टी एकवटून विधात्यानं आपल्याला लता दीदींचा कंठ दिला आहे. सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला म्हणतात लता मंगेशकर, असं आचार्य अत्रे यांनी लता दीदींबद्दल वर्णन करताना म्हटलं होतं. या स्वरलतेचा हा अखेरचा प्रवास प्रभुकुंज या निवासस्थानाहून ही अंत्ययात्रा महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन, हाजी अली, वरळी सीफेस रोड, वरळी ॲट्रिया मॉल, वरळी नाका, पोद्दार हॉस्पिटल, दूरदर्शन चौक, वरळीकर चौक, सिद्धिविनायक मंदिर, इंदू मिल, चैत्यभूमी सिग्नल असा सगळा प्रवास शिवाजी पार्कवर पोहोचे.
आणि आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचलेले आहेत. आणि ते शिवाजी पार्क इथे लता दीदींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी थोड्याच वेळात येत आहेत. एकोणीसशे 42 मध्ये आपल्या आयुष्यातलं पहिलं गाणं लता दीदींनी म्हटलं आणि 2001 मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात भारतरत्न यानं या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. आपल्यापैकी अनेक जणांना माहिती नसेल, पण मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये लता दीदींचा जन्म झाला. दीनानाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांच्या घरी जणू सरस्वतीच अवतरली. 28 डिसेंबर 1929. खरं तर लता दीदींचं नाव आधी हेमा असं ठेवण्यात आलं होतं, पण साधारण 4-5व्या वर्षानंतर स्वतः मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर यांनीच या हेमाचं लता असं नामकरण केलं. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही लता दीदींची बाकीची भावंड. आणि या सगळ्यांचा प्रवास मध्य प्रदेशातल्या इंदोरपासून सुरू झाला. लता मंगेशकर साधारण 6-7 वर्षांच्या असताना महाराष्ट्रात आल्या आणि नंतर त्या महाराष्ट्राच्या कधी झाल्या हे त्यांनाही कदाचित कळलं नसेल. लता दीदींना लहानपणापासूनच गायक व्हायचं होतं, कारण घरी अर्थातच जन्माच्या आधीपासूनच लता दीदींच्या कानावर संगीताचे सूर, शास्त्रीय संगीताचे सूर, नाट्यसंगीताचे सूर हे लता दीदींच्या कानावर पडत असते. आणि म्हणूनच कदाचित लता दीदींची इच्छा होती गायक होण्याची. स्वतः लता दीदींना त्यांचेच वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गाण्याचं प्राथमिक शिक्षण दिलं. स्वतः दीनानाथ मंगेशकर अतिशय उत्तम शास्त्रीय गायक होते, नाट्यगीत गायक होते. असं म्हणतात की मुंबईतल्या एका नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेला 11पेक्षा जास्त वेळेला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गाण्याला वन्स मोर मिळाला. आणि रात्री 6-7 नंतर सुरू झालेलं नाटक दुसऱ्या दिवशी सकाळी 7 नंतर संपलं. सुरुवातीच्या काळातला लता दीदींचा मुंबईत आल्यानंतरचा संघर्ष हा अतिशय जबरदस्त होता. आपल्यापैकी काही जणांना वाटतं की संघर्ष हा फक्त सर्वसामान्यांनाच करावा लागतो, तर असं नसतं. संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो आणि तो तसा लता दीदींना सुद्धा करावा लागला. सुरुवातीला जेव्हा काम कुठलंच मिळत नव्हतं
तेव्हा अक्षरशः चहा बिस्किट वेळेला ही सुद्धा दिवस घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. गुलजार यांचे शब्द आणि त्याला जर का लता दीदींचा आवाज असेल तर ते शब्द कायमच मनाच्या कोपऱ्यात अगदी आत घट्ट कोरले जातात. कदाचित कोणी गमतीने असं म्हणेलही की गुलजार यांचं हे गाणं लता दीदींच्याच करता लिहिलेलं असेल. माहीत नाही, लिहिणाऱ्याने तरी तसं मनात कदाचित ठेवलं नसेल, गाणाऱ्याने तर निश्चित ठेवलं नसेल. पण गुलजारांचे ते शब्द जे लता दीदींच्या आवाजात आपण सगळ्यांनी ऐकले, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, घर याद रहे. माहीत नाही, पण आज सकाळपासून जे कायम कानसेन असतात त्यातल्याही अनेकांनी आज कागद पेन हातात घेतलं. कारण इतके वर्ष लताबाईंचा सूर कानात साठवून त्यांच्या मनाला एक वेगळी उभारी मिळाली असेल आणि आता लिहावं असं वाटलं असेल. लताबाईंच्या बद्दल एका अज्ञात व्यक्तीनं असं लिहिलंय, तूच उठवले प्रभात समयी, तूच उठवले प्रभात समयी, गाऊन भोपाळी छान, तूच निजवले रात्री आम्हा, अंगाई ग तुझाच मान. बालगीते ती तुझीच ऐकून, स्वप्नात रमलो विसरून भान, यौवनात केले पदार्पण, तुझीच गाणी ऐकत ऐकत, प्रेम कराया शिकलो मी. विरहात तू, मिलनात तू, लग्नात तू, मधुचंद्राच्या वेळी मनात तू, कानात तू. असा कुठला विषय नाही, असं कुठलं गाणं नाही, असं कुठल्या धाटणीचं गाणं नाही की जे कदाचित लता दीदींनी गायलं नाही. आणि म्हणूनच लता दीदींचा स्वर हा सर्वार्थानं अजरामर अशा प्रकारचा स्वर आहे. आणि म्हणून अनेकदा अपयश आल्यानंतर सुद्धा लता दीदींनाही असं वाटलं नाही की आपण प्रयत्न सोडून द्यावेत. कारण कदाचित त्या जगनियंत्यालाच असं वाटत असेल की लताने गावं. आणि म्हणून सुरुवातीला अनेकदा अपयश मिळून सुद्धा लता दीदी या कधीच माघारी गेल्या नाहीत. सांगलीला गेल्या नाहीत, परत गोव्याला गेल्या नाहीत, परत इंदोरलाही गेल्या नाहीत. त्या धडपडत राहिल्या, त्या प्रयत्न करत राहिल्या. पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते, अगदी काही दिवसांपूर्वीच योगायोगानं काही व्हिडिओज बघताना मी ते वाचलं होतं. तो व्हिडिओ सुद्धा त्यांचा आहे. पु ल देशपांडे म्हणाले होते की आकाशात चंद्र आहे, सूर्य आहे आणि लताचा स्वर आहे. आपल्या संगीतातील जादुई सुरांनी प्रेक्षकांना तृप्त करण्याची कला फक्त आणि फक्त दीदींनाच अवगत असावी. आपल्याला विद्या बाहेरून मिळते,
पण कला मात्र वरून येताना परमेश्वराकडून घेऊन यावी लागते. साक्षात देवी सरस्वतीचं रूप असलेल्या लता दीदी म्हणजे कला, विद्या आणि साधना यांचा संगम. आज शरीरानं त्या जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या किमयागार आवाजानं त्या कायमच आपल्या सोबत राहतील. एका युगाचा हा अखेरचा प्रवास आणि अशा प्रवासाचे साक्षीदार व्हायला कोणालाच आवडत नाही. पण काही गोष्टी या अपरिहार्य असतात. लता दीदींच्या गाण्याबद्दल अनेकांनी अनेक गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला आहे. अशाच महाराष्ट्रातल्या एक गायिका पद्मजा फेणाणी, त्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी लता दीदींबद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला. ही गोष्ट निशब्द करून गेली, कारण आज संगीताच्या क्षेत्रातलं सुवर्णपान गळून पडलं. संगीतातला आमचा अत्यंत मोठा आधार हे संगीतातली आईच आमची. तिचे सूर परमेश्वराने बोलवून घेतले त्यांना तिथे, स्वर्गीय आवाजाला स्वर्गात बोलवून घेतलं त्यांना तिथे मैफिल करायला कदाचित. पण त्यांचा सूर अजरामर आहेत, त्यामुळे त्या आपल्यात नाहीत असं वाटतच नाही. कारण बालपणापासून त्यांच्या सुरावरच आमचं पालन पोषण झालेलं आहे. स्वर कसा लावावा, उच्चार कसे करावेत, शास्त्रीय आणि सुगम दोन्ही भावपूर्ण कसं गावं, अशा अनेक अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आणि मी खरोखरीच भाग्यवान की मला त्यांचा सहवास लाभला, आशीर्वाद लाभले. आणि त्या सहवासामधल्या इतक्या अनेक आठवणी आहेत. मला आठवते की 1981 साली संगीतकार अनिल अरुण या द्वयींचा कार्यक्रम सगळ्यात पहिला दूरदर्शनला झाल्यावेळी माझं गाणं ऐकलं आणि अनिल महिलेनं सांगितलं की ही मुलगी कोण, हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला, हिच्याकडनं मला गाऊन घ्यायचं. आणि त्यानंतर त्यांनी निवडून चित्रपटामध्ये केव्हा तरी पहाटे लवलवकरी पातळ ही 2 गाणी गाऊन घेतली. हा इतिहास आहेच आहे, पण तो त्यांच्यामुळे केवळ घडला, दीदींमुळे घडला. जे गाणं त्यांना माझ्याकडून गाऊन घेतलेलं आवडायचं त्यांना आणि हृदयनाथजींना, त्याचे 2 ओळी गायचा मी प्रयत्न करते. आता खरं म्हणजे अशक्य आहे. रासी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं वो तो नहीं, कहीं वो तो नहीं, कहीं वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं वो तो नहीं. आणि वो म्हणजे त्यांच्या गाण्यामध्ये तो मला परमेश्वर सदैव दिसायचा, दैवी चमत्कार होता. आणि संगीताच्या क्षेत्रात ध्रुव ताऱ्यासारखं त्यांचं नाव अढळ राहीलच राहील. आपण पाहतो आहोत लता दीदींचं पार्थिव या फुलांनी सजवलेल्या एका ट्रकमधून लता दीदींचा हा अखेरचा प्रवास शिवाजी पार्कच्या दिशेने. आणि शिवाजी पार्कवर लता दीदींचे लाखो चाहते त्यांचं दर्शन घेण्यासाठी. प्रमोद जोशी यांच्या शब्दात सांगायचं तर
भैरवीचा फुटे बांध हमसून हमसून रडे नांदी. भैरवीचा फुटे बांध हमसून हमसून रडे नांदी. साती स्वर वेडे पिसे शोधतात त्यांची दिदी. मंगेशीच्या गाभाऱ्यात ज्योत फुंदे समयित. अभिषेकही तुटक धार विसरली रीत. वाट पाही दीनानाथ त्यांच्या लेकीची स्वर्गात. तीही चालली तृप्तीत अलौकिक स्वर्गात. आज क्षितिजावरती सूर्य उगवला नाही. गेल्या तमात बुडून अंधाराच्या दिशा दाही. काही माणसांचं अवघ्या काही मिनिटांचं अस्तित्व सुद्धा एखाद्याला आयुष्यभराकरता प्रफुल्लित करून जातं. आणि ते स्वर जर का लता दिदींचे असतील तर माझ्यासकट आपल्या अनेकांना एकटेपणात, विरहात, दुःखात, आनंदात, प्रभात समयी अनेकदा लता दिदींच्या सुरांनी साथ दिली असेल. किंबहुना आपल्या आठवणी, आपला तो क्षण अधिक उत्तम व्हावा यासाठी सगळ्यात जास्त उपयोगी पडली असतील ती लता दिदींचीच गाणी. लता दिदींच्या अनेक मुलाखती आपण पाहिल्या असतील, ऐकल्याही असतील. पण मंडळी, लता दिदींना मुलाखतींच्या निमित्तानं, अन्यही वेगवेगळ्या गोष्टींच्या निमित्तानं खूप वेळेला जवळून भेटण्याची संधी मिळाली. ती प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना. मग रंगमंचावरच्या मुलाखती असोत किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीकरता केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग असो किंवा अगदी घरी राहून, घरी बसून, प्रभुकुंजच्या गॅलरीत बसून निवांत गप्पा, असे अनेक क्षण सुधीर गाडगीळ यांनी अनुभवले. आणि यातलेच काही क्षण त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना पुन्हा एकदा आवर्जून सांगितले. आपण ऐकूयात. मी लता मंगेशकरांना अगदी जवळनं पहिलं न बोलता फक्त बघितलं कुठे सांगतो. 1968 साली पुण्यामध्ये नानासाहेब गोरे मेयर असताना हिराबागेवर त्यांचा सत्कार झाला. त्यावेळेला प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटलो आणि बोललो 1979 साली. आणि त्यानंतर मग आशा भोसलेंच्या सर्व कार्यक्रमांमध्ये स्टेजवरच्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये, त्याचप्रमाणे 5ही मंगेशकर भावंडांच्या दूरदर्शनवर मी मुलाखती घेतल्या शब्दांच्या पलीकडलेमध्ये. त्यामध्ये सगळ्या वेळेला त्यांच्याशी बोललो. 7 जुलै 2019ला मी शेवटचं भेटलो त्यांना. त्या 7 जुलै 2019ला घरामध्ये त्या एकट्या होत्या आणि उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं होतं की बाळासाहेबांच्याबद्दल त्यांच्या काही आठवणी असल्या तर त्या घ्या, म्हणून मी गेलो होतो. आणि मग बाळासाहेबांच्याबद्दलचा त्यांचं प्रेम, बाळासाहेबांच्या बरोबर मग राष्ट्रभक्ती वगैरे सर्व विषय निघाले. पुणे आणि पुण्याचे इरसाल लोक याविषयी बोलल्या. असा अनेक गोष्टी बोलण्यात निघाल्या. त्यांची अगदी पहिली मुलाखत मी आशा भोसलेंच्या रजनीमध्ये त्यांच्याशी बोलत होतो. एकूणच आशा भोसलेंच्या अनुषंगाने वगैरे. आणि अगदी फक्त त्यांची इंडिव्हिज्युअल मुलाखत मी घरी घेतली होती साधारणपणे 1984 साली. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना आवडणारे संगीतकार, त्यांचे इतर पैलू याच्यावर बोललो होतो. त्यांना आवडणारे संगीतकार, आवडणारे म्हणण्यापेक्षा चांगले वाटणारे संगीतकार म्हणजे मदन मोहन, त्याचप्रमाणे एस डी बर्मन, त्याचप्रमाणे हृदयनाथ मंगेशकर. त्यांना चॅलेंजिंग संगीतकार वाटायचा, भाऊ म्हणून नाही, स्वतंत्रपणे उत्तम गुणवत्ता असलेला म्हणून. आणि सज्जाद हुसेन. त्यांचा वेगळा पैलू म्हणाल तर त्यांना उत्तम नकला करता येतात. यायच्या म्हणजे आता येतातच अजून आपण म्हणतोय, कारण अजून आपल्याला गेल्यासारखं वाटतच नाही.
गाणं ऐकलं की त्याच डोळ्यासमोर प्रसन्न स्नेहाळ मुद्रेच्या आणि निगर्वी अशा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या नकला म्हणजे त्या आवाजाचं नुसतं नाही तर त्या माणसाचा बारकावासुद्धा कुठला तरी लपलेला दाखवत असत. आणि धमाल यायची आणि त्या आपण हसताना आपल्याबरोबर त्या हसायच्या, इतक्या उंड्या. त्यावेळेला मी गेलो होतो, त्यांना मी त्यावेळेला बारके बारके बरेच प्रश्न विचारले की तुम्हाला सर्वाधिक संगीतकार उत्तम सहजतेनं तुमचं म्युझिक होऊन गेलं असे कोण होते? ते म्हणले शंकर जयकिसन आणि मदन मोहन. आणि म्हटलं चॅलेंजिंग कोण वाटला? ते म्हटल्या हृदयनाथ मंगेशकर. त्यांना म्हटलं 60 ओलांडल्यानंतर आता तुम्हाला या सगळ्या नव्या पिढीकडे बघताना काय वाटतं? ते म्हणले छान वाटतं आहे. म्हटलं तुम्हाला दीनानाथ मंगेशकर म्हणजे तुमचे बाबा यांच्याविषयी तीव्र आदर आहे, तर त्यांची तुम्हाला खास मिळालेली भेट काय? त्या म्हणल्या गाण्याची देण. त्यांच्यामुळे तर गाणं माझ्यामध्ये आलं आणि पुढे मी गाणं करू शकले, याला कारणीभूत फक्त माझे बाबा आहेत. म्हटलं तुम्हाला तुमच्या भावंडांमध्ये कोणाबरोबरबद्दल काय वाटतं? त्यामुळे आमची आशा काहीशी खोडकर वाटते, पण ती अत्यंत गुणी कलावंत गायिका आहे. मी तिच्याबरोबर पण द्वंद्वगीतही गायलेली आहेत. आमची मीना खडीकर, ती म्हणे तिच्या संगीतबद्ध केलेल्या गाण्यामध्ये मी गाणं गायलेली आहे. ये जवळ ये प्रिय सखया भगवंता, आणि त्याची चीज मी त्यावेळेला तिथे बाजूला उभा होतो आणि मी प्रथमच टेलिव्हिजनवर त्यांच्या कॅमेऱ्याच्या समोर शेजारी प्रथम उभा होतो. त्यामुळे मी जरा धास्तावलेलो होतो, पण तरीही म्हटलं दीदी तुम्हाला याची चीज माहिती आहे ना? आठवत नाही हो. तर म्हटलं अहो मीनाताई म्हटलं की तुम्हाला ती चीज पक्की माहिती आहे. तर मग त्यांनी ती चीज खास म्हणून दाखवली आणि आपण हट्ट धरून ती त्यांच्याकडनं चीज म्हणून घेतली. याचा आनंद काही वेगळाच होता. हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या रचना चॅलेंजिंग म्हणून आवडतात. उषा मंगेशकरांचं पेंटिंग त्यांना खूप आवडायचं. आणि म्हटलं दीनानाथांची देण काय? त्यामुळे सांगितलं ना मग अशी गाणं ही मोठी देण आहे त्यांची. आणि त्यांचं म्हटलं कुठलं ऐकलं आहे का? त्यामुळे काही रेकॉर्डिंग ऐकलेत. लहान होतो आम्ही म्हणे, पण त्यांनी ग्रँड थिएटरमध्ये मुंबईच्या एका गाण्याला 14 वन्समोर घेतले ते. हे आम्हाला कमाल सगळ्या गोष्टी आमच्या बाबांच्या वाटतात. लता दीदींच्या अंत्यदर्शनाची तयारी सगळी पूर्ण झाली आणि थोड्याच वेळात लता दीदींचं पार्थिव इथे पोहोचेल. दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही आपल्या भावना न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. खरं तर मंगेशकर कुटुंबियांचे आणि गोखले कुटुंबियांचं नातंच, ही सगळी भावंड, विक्रम गोखले आणि सगळी मंगेशकर भावंड ही लहानपणापासून अनेकदा एकत्र खेळलेली आहेत. अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. माझे वडील नायक आणि दीनाबा हे नायिका, अशा तऱ्हेने त्यांचे नाट्यप्रयोग सुरू झाले. ही साधारण 41-42ची घटना असावी. या सगळ्या आठवणी माझ्या वडिलांकडून, चंद्रकांत गोखले यांच्याकडून मला कळलेल्याच होत्या, कळत होत्या. मीही त्या काळात संगीत शिकत होतो. जन्मानंतर 14व्या वर्षापर्यंत मी संगीत शिकत होतो, शास्त्रीय संगीत. आणि या शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्याकरता पहाटे 4 वाजता उठून, वडिलांच्या उठवण्यामुळे आणि तानपुरा जो त्यांनी दिलेला होता दीना आबांनी माझ्या वडिलांना, कारण देण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं. आणि केवळ माझ्या वडिलांचं भाग्य म्हणून त्यांना दीना आबांच्या बरोबर त्यांच्या कंपनीत काम करायची संधी मिळाली. जे काही झालंय ते मी शब्दात सांगू शकत नाही. I'm in tears. I'm in tears, but माझी खात्री
ज्याला परमेश्वरांनी स्वरांचं ज्ञान दिलेलं आहे, गळा दिलेला आहे, कान दिलेला आहे, समजूत दिलेली आहे, असे सर्वजण जगातले, फक्त भारतातले नाही, हे सगळेजण आज दुःखात आहेत. मी, माझी बायको, माझी ती अमेरिकेतली मुलगी, माझी मुंबईतली मुलगी, हे आम्ही जवळचे लोक. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या करता तिला आशीर्वाद देण्याकरता लता दिदी रात्री 11 वाजेपर्यंत जागलेल्या होत्या. आत्ता गेल्या वर्षी, गेल्या महिन्यात त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी त्यांनी संपर्क साधून पंडितजींना सांगून की जरा विक्रमला फोनवर बोलवा. एका विक्रम गोखले खरंच खूप भावूक झाले, कारण स्वाभाविक आहे, अगदी लहान असल्यापासनं हे सगळेजण एकत्र खेळले आहेत, एकत्र वाढले आहेत, प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात नाव कमावलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे विक्रम गोखले हे अतिशय भावूक झाले होते. लता दीदींना त्यांच्या महल या चित्रपटातल्या एका गाण्यानं प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. म्हणजे त्या गाण्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतली लता दीदींची कारकीर्द ही खऱ्या अर्थानं बहरू लागली. आणि ते महल चित्रपटातलं गाणं होतं आएगा आने वाला. गायला अतिशय कठीण असं हे गाणं, आणि या गाण्याबद्दलची एक आठवण मध्ये वाचनात आली होती, तेवढी थोडक्यात फक्त सांगतो की हे गाणं गाताना माईक पासून थोडं जास्त लांब उभं राहून हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातलं शेवटचं जे आएगा आएगा हे ज्या वेळेला येतं, तर तेव्हा ते ऑडिओ फेड आउट न करता प्रत्यक्ष माईकपासून जास्त लांब उभं राहून लता दीदींनी हे गाणं म्हटलं होतं. आणि त्याचा जबरदस्त इफेक्ट, अर्थात परिणाम, हा ऐकणाऱ्यावर झाल्याचं आपल्याला निश्चितपणे जाणवतं. आपण हे गाणं ऐकलं नसेल तर जरूर ऐकावं. लता दीदींच्या अशाच काही खास आठवणी हेमा सरदेसाई यांनी आपल्याकडे शेअर केल्या. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या भगवद्गीतेत म्हणतात की कोणी मरत नाही, आणि त्यातून आमची लता दीदी, लताजी, त्यांचा आवाज तर इमॉर्टल आहे, तो कधी मरू शकत नाही.
त्यांची एवढी गाणी, बापरे केवढी गाणी सगळ्यांच्या मनात गेलेली, सगळ्यांच्यात यु नो प्रत्येक म्हणजे मनाने ती सगळी गाणी रुतलेली आहेत. यु नो शी इज इमॉर्टल इन हर व्हॉइस, विथ हर सिंगिंग व्हॉइस. तर एक आहे अजून मी बोलायला शोधते की खूप सिंगर जे आहेत त्यांनी ट्राय केलं की लताजी सारखं गायचं, पण लताजीच होती. तो आवाज इनइमिटेबल आहे, अनफॉरगेटेबल, विसरू शकत नाही, म्हणून मी त्याला इमॉर्टल म्हणते. तर आम्ही म्हणू शकत नाही की लताजी इज नो मोर. आम्ही भेटलो तेव्हा आम्ही डिस्कस केलं की त्यांचे जे स्वर्गीय वडील होते श्री पंडितजी दीनानाथ मंगेशकरजी, ते माझे ग्रँडफादर जे होते, माझे आजोबा श्री व्यंकटेश प्रभू सूर्यराव देसाई, सरदेसाई, हे फ्रीडम फायटर गोव्याचे. ते बेस्ट फ्रेंड होते, म्हणजे वन अँड ओनली रिअल फ्रेंड, म्हणजे खरा जर दोस्त होता यु नो श्री पंडितजीचा, तर तो माझा आजोबा होता. तर त्यामुळे दॅट विल नेव्हर बी फॉरगॉटन. आणि ते कनेक्शन नेहमी राहणार लताजी बरोबर. बट लाईक आय सेड, ती इमॉर्टल आहे. आणि एकच तसल्ली मनाला अशी वाटते की भारतरत्न आणि असे किती किती चांगले चांगले अवॉर्ड तिने बघितले, तिने घेतले आपल्या हाताने. हे सदैव एक थोडीशी एक म्हणजे वाटतं मनाला, एक हा हे तरी तिला म्हणजे शी सॉ इट, तिने बघितलं, तिने एक्सपिरियन्स केलं. तर हे एक थँक गॉड फॉर इट. आय एम थँकफुल फॉर दॅट. लता दीदींचा पार्थिव या अर्थानं, लौकिक अर्थानं हा शेवटचा प्रवास. लता दीदींच्या बद्दलच्या सर्वसामान्य लोकांच्या खूप आठवणी आहेतच, पण विविध क्षेत्रातल्या दिग्गजांच्या, मान्यवरांच्या सुद्धा खूप साऱ्या आठवणी आहेत. असेच एक ज्येष्ठ श्रेष्ठ नाव संगीत क्षेत्रातलं सतीश व्यास, त्यांनी आपल्या आठवणी लता दीदींच्या बद्दल सांगितलेत. आपण ऐकूयात. ही गोष्ट म्हणजे मला जेव्हा सकाळी 9:30-10 बातमी कळली तेव्हापासून मी अतिशय सुन्न आहे, पहिली गोष्ट. आणि मला असं वाटतं की या भारतासाठी नाही, संबंध जगतासाठी अंधकारमय दिवस आहे ऍक्च्युली. कारण ज्या स्वरामुळे भारत देश संबंध जगात लखलखतोय त्या स्वराचा अंत झालाय. पण मला पर्सनली असं वाटतं की लता दीदींचा आवाज, की ज्या साक्षात सरस्वतीचा अवतार होत्या, त्या शारीरिक रूपाने आपल्यातनं गेल्यात, पण त्यांच्या सुरांनी आणि त्यांच्या आवाजाने त्या अजरामर आहेत, त्या आपल्याबरोबर कायम राहणार आहेत, असं अगदी मला वाटतं प्रत्येक व्यक्ती माझ्याबरोबर सहमत होईल या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो एक युगाचा अंत झाला, पण हे अनेक युग हा आवाज राहणार आहे. मला तर असं वाटतं एक युग नाही, अनंत युग पर्यंत लता दीदींचं नाव अजरामर आहे. एक संगीताचं विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की महाभारतात अर्जुनाचा बाण कसं एक लक्ष वेधायचा आणि तो अचूक लागायचा, त्याप्रमाणे लता दीदींच्या गाण्यामध्ये ते जे काही गाणं गायच्या, कोणतंही गाणं असून दे, कोणत्याही भाषेत असून दे, पण त्यांचा सूर, त्या सुराची जी श्रुती असते ती इतकी अचूक असायची की प्रत्येक गाणं हे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जाऊन बसलेले आणि अनेक वर्ष काय ते अनंत काळ राहणार आहे त्यांच्या हृदयामध्ये, ते प्रत्येक व्यक्तीच्या. तर असं एवढं अलौकिक कामगिरी त्यांची आहे की मला असं वाटतं आज प्रत्येक भारतीयाला वाटत असेल की स्वतःची आई गेल्यासारखंच त्यांच्या घरात दुःख असणार आहे. हे ह्याच्यात काही निर्विवाद आहे अगदी अक्षरशः. कारण त्या आवाजाची काय किमयाच काय वेगळी आहे. पूर्वीच्या टेप्स होत्या ना, एकेजी टेप्स म्हणा किंवा अशा स्पूल टेप्स, तर स्पूल टेप्स त्याच्यावर रेकॉर्ड व्हायचं आणि एडिटिंग पण त्याच्यावरच करायचं. दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी ॲट दॅट टाइम ऍक्च्युली. तर लता दीदी आल्या की तुम्हाला सांगतो ऑर्केस्ट्रा मध्ये कधी कधी
कारण 100 लोकांचा ऑर्केस्ट्रा असायचा रेकॉर्डिंग करताना. तर एखाद्या व्यक्तीने काही होऊ शकतं असं. तर लता दिदी इतक्या पेशंटली बसायच्या, कारण त्यांना पुन्हा गायला लागायचं. म्हणजे कारण त्या काळात ती सोय नव्हती ना. आता कसं वेगवेगळी रेकॉर्डिंग करून सगळं तुम्ही एकत्र करून फर्स्ट क्लास त्याचा प्रोडक्ट करू शकता, पण त्या काळात नव्हतं. तर तेव्हा माझी पहिली भेट झाली आणि ते सगळं त्यांचं वागणं, बोलणं, चालणं ऐकून म्हटलं बघा, व्यक्ती एवढी मोठी आहे जगामध्ये, पण हे शिकण्यासारखं आहे या व्यक्तीकडनं, की किती मोठी असली तरी किती डाऊन टू अर्थ आणि किती नम्रपणा आपल्यामध्ये असावा.